त्यांना टॅक्स भरायला लागतो, पण त्यांना मीटर्स पाण्यासाठी देत नाही आहेत, विजेसाठी व्यवस्थित देत नाही आहेत, त्यांची कागदपत्र पूर्ण होत नाही आहेत। दुसरीकडे जी 16 गावं आपण आपल्या भागातली आणि 23 सगळी टोटल मिळून जर घेतली तर त्या गावांमध्ये अनेक प्रश्न शिक्षणाचे आहेत, आरोग्याचे आहेत, रस्त्याचे आहेत। मागच्याच आठवड्यात उंडरीला एका मुलीचा ॲक्सिडेंट झाला आणि दुर्दैवाने तिला आपण वाचवू शकलो नाही। अशी खूप मोठी आव्हानं विकासाच्या बद्दलची आहेत। त्याच्यात सविस्तर चर्चा पुन्हा म्युनिसिपल कमिशनरांची झाली। त्यांनी शब्दही दिला आहे। परवा गडकरी साहेबही आले होते। चांदणी चौकाचं काम पूर्ण झालं आहे, पण चांदणी चौकातून पुढे निघाल्यानंतर जोपर्यंत तुम्ही पोचता सातारा हायवेपर्यंत तिथे रस्ता परत लहान होतो, तर तिथे पुढे काय करायचं, त्या ब्रिजसाठी गडकरी साहेबांनी काही निधी आम्ही फॉलोअप केल्या, सगळ्यांच्या प्रयत्नातून फॉलोअप केल्यामुळे त्यांनी होकार त्याला दिलेला आहे। त्याचाही वारज्याच्या भागातला तो वडगावचा ब्रिज तो एक महत्त्वाचा मुद्दा, त्याच्यावर सविस्तर चर्चा झाली। तेही कॉर्पोरेशननी सहकार्य करणार असं सांगितलेलं आहे। तर आमची अपेक्षा आहे त्यांनी लवकरात लवकर निर्णय घ्यावा। आणि कॉर्पोरेशनमध्ये म्हणजे थोडक्यात रोटी कपडा और मकान, गटर मीटर वॉटर, हे जे गटर मीटर वॉटरवाले प्रश्न येतात कॉर्पोरेशनच्या मध्ये, इथे लोकप्रतिनिधी नसल्यामुळे सातत्याने सरकारला पुन्हा एकदा विनंती करीन की लवकरात लवकर त्यांनी इलेक्शन घ्यावं आणि याच्यातून मार्ग काढावा। पुणं वाढत चाललंय, पुण्याच्या पाण्याचं नियोजन हे केलं पाहिजे। टँकरनी पाणी सगळीकडे पोचतंय, टँकरचे खूप मोठी आव्हान आहे। टँकरनी पाणी पोचू शकतं तर मग रेग्युलर नळांनी का नाही पोचू शकत, हा एक मुद्दा मनात येतो। आणि अनेक लोकांनी टँकर माफिया हा शब्द मीटिंगमध्ये कोणीतरी वापरला, तो मला प्रचंड चिंताजनक वाटला। आणि टँकरमध्ये जर टँकर आला तर मग पैसे द्यावे लागतात वगैरे अशाही काही कंप्लेंट्स या चर्चेमधून लोकांकडून आल्या आहेत। तर त्याचाही फॉलोअप आम्ही विनंती केलेली आहे कॉर्पोरेशनला की अशा कंप्लेंट्स येता कामा नये, आणि परत कधी आल्या तर आम्ही स्वतःच त्यांच्या कुठली जी हेल्पलाईन आहे त्याच्यात मी स्वतः कंप्लेंट करणार आहे आणि बघूया काय ॲक्शन घेतली जाते। त्यामुळे खूप मोठी आव्हानं आज पुणेकरांच्या समोर आहेत। आणि एक विषय की गुंठेवारीचा एक मोठा विषय आहे, त्याच्यात अनेक बिल्डिंग्ज आहेत, त्याचाही निर्णय पॉलिसी लेवलला, म्हणजे गुंठेवारीमध्ये आधी बिल्डिंग्स बांधल्या, ते कॉर्पोरेशनमध्ये आल्यावर त्यांना तो न्याय मिळत नाही, तर मी यांना विनंती केली आहे की तुम्ही एक फाईल तयार करा, पॉलिसी लेवलला काही बदल घ्यावे लागतील आणि महाराष्ट्र सरकारकडे मी स्वतः त्याचा फॉलोअप करून आपण त्याच्यातून त्या भागातल्या लोकांना, शिवणे, उत्तम नगर, त्या सगळ्यातल्या लोकांना न्याय कसा मिळेल, सगळ्याच 11 गावांमध्ये असे प्रलंबित आहेत, त्या सगळ्यांना आम्ही दिलासा द्यायचा प्रयत्न आमच्याकडून पूर्ण ताकदीने होईल। इंडियन एक्सप्रेसला आज तुमचा एक इंटरव्ह्यू आला आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला कोट करून असं सांगितलं, तुम्ही असं म्हटलात की यापूर्वी 3 वेळा राष्ट्रवादी फोडायचा प्रयत्न झाला। तुम्ही थोडंसं जास्त स्पेसिफाई डिटेल्समध्ये सांगू शकता का, कधी कधी हा प्रयत्न झाला, कधी कधी अयशस्वी झाला आणि कधी यशस्वी झाला? अनेक वेळा हे प्रयत्न या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबद्दल झालेले आहेत, काही वेळा अयशस्वी झालं, कधी झालं। त्याच्यामुळे मला असं वाटतं पक्ष फोडणे आणि साम दाम दंडभेद हे देवेंद्रजींचाच शब्द आहे, माझा नाही, जो मी तुमच्याच चॅनलमध्ये पाहिलेला आहे। मग इलेक्शन असू दे किंवा पक्ष असू दे, त्यांना काही करून सत्तेत येणं हे त्यांच्यासाठीच महत्त्वाचं आहे। मग गव्हर्नन्स हा विषय नाहीच आहे। आणि तुम्ही बघताय गेल्या 1.5 वर्षात ज्या पद्धतीने हे महाराष्ट्र सरकार चाललेलं आहे, किंवा कांद्याचा प्रश्न, त्याबद्दल अजिबात गांभीर्य नाही आहे आणि त्याच्यात मग क्रेडिटवरच भांडणं झाली, काम तर काही शेतकऱ्यांचा प्रश्न सुटलेला नाही, अशी अनेक उदाहरणं मी तुम्हाला सांगू शकतो। पार्टी फोडण्याबद्दल म्हटलं, कालपासून शरद पवारांचा फोटो वापरायचा नाही असं अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीचं ठरले। काल योगेश क्षीरसागरांच्या प्रवेशाच्या वेळेसही त्यांनी पवार साहेबांचा फोटो वापरला नाही। आता क्लिअर कट तुम्ही यापूर्वी जे स्टेटस ठेवलेलं होतं त्याचं फॅमिली वगळता पार्टी स्प्लिट क्लिअर आहे का? नाही, पार्टी हॅज नॉट स्प्लिट क्लिअरली नॉट, पार्टी हॅज नॉट स्प्लिट ॲट ऑल। आमच्यापैकी काही लोकांनी एक वेगळा निर्णय घेतलेला आहे, त्याच्याबद्दल आम्ही त्यांची कंप्लेंट स्पीकरला केलेली आहे आणि प्रक्रियेमध्ये आम्ही आहोत। राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कुठलीही स्प्लिट झालेली नाही। राष्ट्रवादी काँग्रेसचे देशाचे अध्यक्ष आदरणीय पवारसाहेब आहेत आणि महाराष्ट्राचे अध्यक्ष माननीय जयंत पाटील आहेत आणि त्या दोघांच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळे काम करतो। देयर इज नो स्प्लिट इन दी एनसीपी, प्लीज पुट दिस ऑन रेकॉर्ड। पवारांचं राष्ट्रवादीचं स्टेटस काय?
ते आमच्या पक्षाचे एक ज्येष्ठ नेते आणि आमदार आहेत आणि आत्ता त्यांनी पक्षाच्या विरोधात काही त्यांनी भूमिका घेतलेली आहे. त्याची कंप्लेन आम्ही स्पीकर साहेबांकडे महाराष्ट्राच्या असेंब्लीमध्ये दिलेली आहे. त्यांच्या उत्तराची आम्ही वाट बघतोय. तुम्ही सांगितलं की 3 वेळा मात्र सातत्याने वेगवेगळ्या मार्गाने शक्ती प्रदर्शन करण्याचा प्रयत्न होतो. आता बारामतीमध्ये जात त्यांच्याकडनं स्वागताची मोठी रॅली काढली जाणार आहे, सभा घेतली जाणार आहे. स्ट्रेट नाही असं एकीकडे तुम्ही म्हणता आणि दुसरीकडे त्यांच्याकडनं ही पावलं उचलली जातात. त्याच्यात गैर काय? इट्स डेमोक्रेसी. अजून तरी आमच्या मनात तरी या देशामध्ये डेमोक्रेसी आहे. आम्ही दडपशाहीच्या बाजूनी नाही आहोत, आम्ही अजून लोकशाहीच्या बाजूनी आहोत आणि कायम राहू. त्यामुळे कोणीतरी एखादी रॅली केली तर त्याच्यात गैर काय? पण तुम्ही तुमच्या या उद्या जर ते तुमच्यासोबत आले आणि पुन्हा पहिल्यासारखी जर राष्ट्रवादी झाली तर ते स्वीकाराल का? अजूनही कारवाई करणार. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ह्याच्यात स्प्लिट नाही. आमचे अध्यक्ष आदरणीय पवार साहेब आहेत, राज्याचे अध्यक्ष माननीय जयंत पाटील आहेत. हा आमच्या पक्षाचा वास्तव आणि स्टॅटस ॲट दिस मोमेंट आहे अँड वी स्टँड बाय इट. टेक्निकल स्टँड जो आहे तो टेक्निकल इश्यू जो आहे तो क्लिअर करत नाही. आमच्या पक्षाची कुठलीही भारतीय जनता पक्षाबरोबर आघाडी नाही, युती नाही आणि काही नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची. त्याच्यामुळे मगाशी मी म्हणले तसं आमच्यापैकी काही लोकांनी एक वेगळा निर्णय घेतलेला आहे. ते आमच्या जेव्हा लक्षात आलं तेव्हा प्रोसेसप्रमाणे आम्ही स्पीकर साहेबांकडे त्याच्या विरोधात आम्हाला जे काय म्हणणं मांडायचं होतं ते आम्ही मांडलेलं आहे. पक्षांतर्गत कारवाई जी आहे ती या लोकांवरती होणार का? जसं तुम्ही म्हणताय जयंत पाटील हे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आहेत, तसंच अजित पवारांसोबत गेलेले म्हणतात की सुनील तटकरे हे प्रदेशाध्यक्ष आहेत. शहरामध्ये त्यांच्या कार्यकारिणी ज्या आहेत त्या सुद्धा जाहीर होत आहेत. मग असं असेल तरी सुद्धा तुम्ही म्हणताय की स्प्लिट नाही. त्या कुणाच्या त्याचं माहिती मला खरंच नाही. मला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा स्टॅटस माहिती आहे, बाकीच्यांचा मला खरंच माहिती आहे. टेक्निकल पॉईंटचा ऍडव्हान्टेज घेत आहे का? कारण कार्यकर्ते डायलेमामध्ये तुम्ही एकीकडे म्हणता की पार्टीमध्ये स्प्लिट नाहीये. अजित पवार हे भाजपबरोबर जाऊन उपमुख्यमंत्री झाले. तुमच्याकडचे निम्मे कार्यकर्ते, तुमच्या मागे असलेले अनेक नगरसेवक जे ते अजित पवारांच्या गटातल्या मिटिंगला जाऊन येतात, आज इथेही हजर राहतात. ते कारण वरती कधी एकत्र येतील आणि आमचा बळी जाईल अशा भावनेमध्ये कार्यकर्ते पुन्हा अचानक गुप्त मीटिंग होतात चोरडी यांच्या घरी. कार्यकर्त्यांना काय क्लिअर कट मेसेज द्याल तुम्ही? कारण ते कायम डायलेमामध्ये नाही. बरेच मला वाटत नाही कोणीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये डायलेमामध्ये पॉईंट नंबर 1. आणि गुप्त मीटिंग आम्ही कधीच करत नाही. आणि एक तर चोरडियांच्या घरी जायला काय गुप्तपणा? चोरडियांना माझ्या पवारांची आणि चोरडिया कुटुंबाची माझ्या आणि दादाच्या जन्मापासून आधीपासून मैत्री आहे. त्याच्यामुळे चोरडियांच्या घरी आम्हाला जायला कसली भीती किंवा चोरी? दॅट्स नॉट अ नॉन स्टार्टर इश्यू. आणि त्यांच्या घरी आम्हाला जर बोलवलं असेल तर आम्ही आजही जाऊ. व्हॉट्स द बिग डील? इंडियन एक्सप्रेसची जी मुलाखत आहे, इंडियन एक्सप्रेसच्या मुलाखतीनंतर भाजपकडून जे स्टेटमेंट आले ते विचारात घेण्यासारखं आहे. आम्ही पक्ष फोडत नाही, आमचे ते संस्कार नाहीयेत. उभ्या आयुष्यात ज्यांनी पक्ष फोडून राजकारण केलं, घरं फोडली, त्यांनी हे विधान करणं चुकीचं. ठीक आहे, त्यांचं मत आहे ते. मी माझ्या मतावर ठाम आहे. पण 3 वेळा कधी प्रयत्न झाले जयंत पाटील आमच्या पक्षात येणार असं संजय पाटलांकडनं वक्तव्य केलं जातं आणि हा येणार तो येणार या सगळ्या गोष्टी अजून चालूच आहेत. मग हे 2 गट पडलेले आहेत. कुठले पाटील? संजय पाटील मुंबईचे? सांगली. ओ, खासदार संजय काका. ओके. मी नाही विधान पाहिलेलं, त्याच्यामुळे संजय काका काय बोलले मला माहिती नाही. मी ऐकलेलं येण्याबाबतचं जे कन्फ्युजन आहे की आणखीनही काही लोक राष्ट्रवादीतल्या. आणि कुठले जयंत पाटील? शेकापचे का राष्ट्रवादीचे? प्रदेशाध्यक्ष हे भाजपमध्ये जातील अशा पद्धतीचं वक्तव्य. भारतीय जनता पक्षात चाललेत म्हणून किंवा राष्ट्रवादीच्या या गटात येतील. मग मी काय ऐकलेलं नाही. संजय काकांची माझी भेट पार्लमेंटमध्येच झाली होती. आता 15 खूप गप्पा मारल्या मी आणि संजय काकांनी. तेव्हा काय मला संजय काका असं काही बोलले नाही. परत भेटेल तेव्हा नक्की विचार. राष्ट्रवादीमध्ये स्प्लिट नाहीये. अजित पवारांचं बारामतीमध्ये शक्ती प्रदर्शन आहे, तुम्ही जाणार आहात? नाही, मी उद्या बारामतीला नाही आहे. कोण ठेवलं असेल ते मला माहिती नाही कोणी नियोजन केलंय. काय? कोण? नाही, राष्ट्रवादी काँग्रेस प्रोसेस आहे. आम्ही कंटिन्युअस प्रोसेसमध्ये असतो आमचा पक्ष. इट्स अ डेमोक्रेसी. आम्ही आमच्या पक्षात काय करू? तुम्ही तुमच्या पेपरमध्ये काय करता हे आम्ही थोडी सांगणार. आमच्या पक्षामध्ये आम्ही काय करणार असं कोण म्हणलं? आणि असे कोणी वेगळे कार्यकर्ते नाहीत. कार्यकर्ते पक्षाचे असतात.
व्यक्तीचे नसतात आमच्याकडे ते. काही 3 वेळा कधी प्रयत्न झाले राष्ट्रवादी फोडण्याचा आणि कसे प्रयत्न झाले? अनेक वेळा झालेत खरं तर. त्याला खूप म्हणजे कधी भेटला तर आरामात सांगेन तुम्हाला. आता मला जायचं आहे, मला पुढे वीरला कार्यक्रम आहे आदरणीय पवारसाहेबांबरोबर, पण नक्की सांगेन तुम्हाला सगळे डिटेल्स तारखावार. इंडिया आघाडीची बैठक यश आले नाही, असं काही लोक फोडल्यात यश नक्कीच आलेलं आहे. काही लोकांना यश, आता दे आर इन द पार्ट ऑफ द गव्हर्नमेंट, अर्थातच काही इन अ स्मॉल वे का होईना यश आलेलंच आहे त्यांना. नाही, राज्यातले 22 ते 23 आमदार आज परदेश दौऱ्यावर ते सर्वपक्षीय असणार आहेत. अभ्यासासाठी तो दौरा आहे. आय हॅव नो नॉलेज ऑफ दॅट. काही कांदा लिलाव आय हॅव नो नॉलेज कुठले आमदार चाललेत, कशासाठी चाललेत. काही कांदा लिलाव पुन्हा बंद करतायत. मला काय आश्चर्य वाटत नाही आहे. मी गेले 4 महिने तुम्ही ट्विटर डेट वाईज काढून बघू शकता की 2 वर्तमानपत्र आहेत, लोकसत्ता, हिंदू आणि मी स्वतः, या 2 वर्तमानपत्रात आणि माझ्या ट्विटर अकाउंटमधून आम्ही सातत्याने पियुष गोयलजींना ट्विट करून पॉलिसी लेवलवर आम्ही ह्याची चर्चा केलेली आहे त्यांच्याबरोबर. मी 4 महिन्यापूर्वी सांगितलं होतं माननीय पियुष गोयलांना की भारतात कांदा प्रचंड झालेला आहे आणि जगामध्ये हे कांद्याची कमतरता आहे. त्याच्यामुळे दिस इज अ ग्रेट ऑपॉर्च्युनिटी, तुम्ही परदेशात कांदा पाठवा ॲट अ पॉलिसी लेवल. म्हणून मी कॉमर्स मिनिस्ट्रीला 4 महिन्यापूर्वी सांगितलं होतं की क्लिअर पॉलिसी करा, आणि तुम्ही बघाल की ही पॉलिसी झाली नाही. आणि आज 4 महिन्यांनी मी जे म्हणत होते एक्झॅक्टली तशीच परिस्थिती आज राज्यात आणि देशात झालेली आहे. 4 महिन्यापूर्वी मी ट्विटवर सांगितलं होतं की दिस इज वेअर इट्स गोइंग टू गो. मी पार्लमेंटमध्ये याच्याबद्दल बोलले, आणि काल पण ज्या पद्धतीने म्हणजे ह्या दिस होल हे जे सरकार आहे त्यांचं नाव काय दिलं आहे मला माहिती नाही, पण हे नवीन जे सरकार महाराष्ट्र आहे हायली कन्फ्यूज सरकार आहे. त्यांचाच मंत्री शेती मंत्री दिल्लीला जातात, पियुष गोयलांना उठतात, त्यांचेच दुसरे डेप्युटी चीफ मिनिस्टर भलतंच काहीतरी ट्विट करतात. देर इज नो कोऑर्डिनेशन, देर इज अ कम्प्लीट पॉलिसी पॅरालिसिस. पॉलिसी पॅरालिसिस हा महाराष्ट्र सरकारमध्ये आहे. हा माझा महाराष्ट्र सरकारवर आरोप आहे. कशाचाच कशाला मेळ नाही आहे, कुणालाच माहिती नाही काय चाललं आहे. आणि 40% जो कर लावलेला आहे कांद्यावर तो गेलाच पाहिजे, तो शून्यावर आणलाच पाहिजे. आणि आपण 2013 सालचं जर आदरणीय पवारसाहेबांचं भाषण ऐकलं असेल तर ह्याच विषयावर आहे. मी काल का परवा ते ट्विट केलेलं आहे. पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, आता फक्त कांदा नाही, आता त्यांनी शुगरवर पण आणलेलं आहे. 7 वर्ष काही असं साखरेवर नाही आहे. पहिल्यांदा साखरेच्या विरोधात ही त्यांनी निर्णय घेतला आहे. म्हणजे पुन्हा पुन्हा पार्टी विथ अ डिफरन्स अँड डबलिंग ऑफ फार्मर्स इन्कम, म्हणजे आम्ही इन्कम शेतकऱ्याचं डबल करू हे सातत्याने केंद्र सरकार म्हणत होतं. आणि सगळे त्यांचे जे निर्णय असतात म्हणजे तिन्ही फार्म लॉज असतील, आता कांद्याचा असेल निर्णय घेतलेला, टमाटा जो त्यांनी दुसऱ्या राज्यातून नेपाळमधून वगैरे आणला आहे त्याच्यामुळे टमाट्याचे भाव पूर्णपणे शेतकऱ्याचं कंबरडं मोडण्याचा पाप प्रत्येक पॉलिसी लेवलला हे केंद्र सरकार करतंय. आणि हा डेटा म्हणजे कांदा बघा, टमाटा बघा, मध्ये दुधाच्या विरोधात एक त्यांनी स्कीम आणली होती, 3 फार्म लॉज आले होते. त्यामुळे या कष्ट करणाऱ्या शेतकऱ्यांनी जगायचं कसं या देशामध्ये. सरकारकडे काय मागणी असेल किंवा त्या संदर्भात तुम्ही काही निवेदन मुख्यमंत्र्यांना इतर कोणाला? मी माननीय मुख्यमंत्री आणि माननीय दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना पत्रही पाठवून 4-5 दिवस झाले असतील. संपूर्ण बारामती लोकसभा मतदारसंघ असेल किंवा बराचसा महाराष्ट्राचा भाग असेल जिथे पाणी नाही आहे, कदाचित आपल्याला तातडीने छावण्याही तिथे काही ठिकाणी कराव्या लागतील. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अनेक गावांमध्ये झालेला आहे. त्याच्यामुळे माझी महाराष्ट्र सरकार जिथे पॉलिसी पॅरालिसिस झालेलं असं हे सरकार आहे त्याला विनम्र पुन्हा विनंती आहे की तुम्ही प्लीज ह्याचा आढावा घ्या, श्रेयवादापासून थोडा वेळ दूर राहा. आणि ज्यासाठी तुम्ही क्लेम करताय सरकार झालेलं आहे त्या मायबाप जनतेसाठी आता या सरकारने काहीतरी केलं पाहिजे. पिण्याचे पाणी, शेतीचं पाणी, गुरांचं पाणी याच्यासाठी काहीतरी निर्णय घेतला पाहिजे. Well, everybody is welcome who is willing to speak against this government, which is the present government of India. Anybody who does not believe in these policies is most welcome to join the India group. Everybody is welcome. मुंबईची इंडियाची बैठक होणार आहे, त्यात नवीन लोगो येणार आहे असं कळलं जाते इंडिया आघाडीचा. याबाबत काही चर्चा झाली का? तिरंग्याच्या कलरमध्ये तो लोगो येणार आहे आणि तशी रचना पण या बैठकीची असणार आहे. मला याच्याबद्दल काही माहिती नाही. 31 आणि 1 तारखेला सगळं कळेल.
अजितदादा सरकारमध्ये आणि तुम्हीच म्हणता की सरकार ज्यांना सगळ्यात जास्त वर्कहोलिक म्हणून प्रोजेक्ट केलं इतके वर्ष त्यांचं सरकार पॉलिसी पॅरालिसिस मध्ये आहे असं मी म्हणतो. इट्स ऑब्वियस ना, डेटा स्पीक्स फॉर इट सेल्फ. गेले 1.5 वर्ष हे सरकार आहे. इट्स ऑब्वियस देर इज अ पॉलिसी पॅरालिसिस. तुमच्या सगळ्यांच्या चॅनलवरच ते पॉलिसी पॅरालिसिस दिसतंय. मी आणखून काही वेगळं सांगत नाहीये. डेटा स्पीक्स फॉर इट सेल्फ. पॉलिसी पॅरालिसिस आणि एक व्यक्ती काम करण्यामध्ये अंतर आहे. पॉलिसी पॅरालिसिसचा अर्थ काय होतं, एक सरकार असतं, त्याच्या पॉलिसीज असतात. नाही, चीफ मिनिस्टर ना, द बक स्टॉप्स ॲट द CM. असं कसं आता झाल्यावर आपण बघू काय काय बदल होतात. आता त्याची नाही मला माहिती. एक देवेंद्र फडणवीस BJPचे आहेत असं मला वाटतं. अजून दुसऱ्यांचं मला माहिती नाही. त्याचा प्रश्न तुम्हाला त्यांना विचारायला लागेल, मी कसं सांगू. काही 16 आमदारांवरती कारवाई केली जाणार आहे असं विधान परिषदेचे अध्यक्ष नार्वेकर पण म्हटले. त्यामुळं शिवसेना गटामध्ये संभ्रमाचं वातावरण निर्माण झाले. असं होईल वाटतं का? खरंच ते कारवाई करतील का 16 आमदारांवर? पॉलिसी पॅरालिसिसवाला गव्हर्नमेंट कुठलाच निर्णय घेत नाही. त्याच्यामुळे हाही निर्णय कधी घेतील गॉड अलोन नो. सुप्रीम कोर्टची केस आहे ॲक्च्युली, आणि आतापर्यंत निर्णय घेऊन टाकायला पाहिजे होता, पण तो घेताना दिसत नाही कुठे. गेलेल्या आमदारांवर कारवाई का होत नाही? कारण का आम्ही पहिल्यांदा जे एकतर कोण नक्की गेले ह्याच्यात आमच्याकडे तरी क्लॅरिटी नाही. आमच्याकडे अजूनही सगळेच आमदार येतात, सगळे साहेबांना भेटतात, आम्ही सगळे भेटतो. केंद्रात काम आहे. म्हणजे आता कांद्याचं झाल्यावर नाशिकमधल्या अनेक आमदारांनी मलाही पत्र लिहिलं की ताई काहीतरी मार्ग काढा, पियुष गोयलांशी बोला. सगळी ऑन रेकॉर्ड माझ्याकडे पत्र आहेत. त्याच्यामुळे कोण नक्की कुठल्या बाजूला आहे आणि कुठल्या बाजूचा विषयच येत नाही. जे पहिले 9 लोकांनी ज्या 9 लोकांनी शपथ घेतली ते क्लिअरली आर पार्ट ऑफ अ गव्हर्नमेंट. बाकीच्या त्यांच्यावरती झाली ना ऑलरेडी. नाही पक्षात आम्ही आधी जो प्रोसेस फॉलो करायचा असतो स्पीकरकडे, ते ऑलरेडी प्रोसेस आम्ही केलेला आहे. आणि इलेक्शन कमिशनने आम्हाला जे प्रश्न विचारलेत त्याची आम्ही उत्तरं दिलेली आहेत. जसं काँग्रेसने आशिष देशमुखांनी नाना पटोले राहुल गांधी यांच्यावर टीका केली तर त्यांना पक्षातून काढून टाकलं, तसं पवार साहेबांवर टीका सुद्धा तुम्ही कोणालाच काढत नाही. पवार साहेबांवर कुठली टीका केली? नाही ते पक्षात असताना पण बोलले होते. नाही पक्षात असताना पण तेच बोलले, काही वेगळं बोलले नाही. नंतर स्टेजवरती असं म्हटले होते पहिल्याच पब्लिक मीटिंगमध्ये की पवार साहेबांनी आता थांबलं पाहिजे, किती दिवस ते आमच्यावरती प्रेशर ठेवणार. असं नाही म्हणलेले ते असं नाही म्हणले. सेकंड हाफ तुमचा ॲडिशन आहे. पहिलंच बोलले ते तुम्ही बोलला. त्यांचं वैयक्तिक मत होतं, त्यांनी मांडलं मन मोकळेपणे. ती काही टीका नाही. वळसे पाटलांचं विधान जर बघितलं ना, ते असं म्हणाले की पवार साहेब देशात नेतृत्व आहे त्यांचं आम्हाला मान्य आहे, पण त्यांच्या नेतृत्वात एक हाती सत्ता येऊ शकत नाही, कधी आली नाही. मला असं वाटतं एकतर त्याच्यानंतर दिलीप वळसे पाटलांनी त्याचं क्लॅरिफिकेशन दिलं. त्याच्यामुळे त्याचं बोलणं पण आता तुम्ही परत प्रश्न विचारलाय, त्याच्यामुळे लेट्स पुट समथिंग्स इन फॅक्ट्स. म्हणजे डेटा वाईज आपण चर्चा करूया. आदरणीय पवारसाहेब महाराष्ट्राचे 1 नाही 4 वेळा मुख्यमंत्री झालेले, नॉट वन्स 4 टाइम्स. त्याच्यानंतर 2090 साली क्लिअर मेजॉरिटी काँग्रेसची आली होती आणि तेव्हा ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना झाल्यापासून ते एकदाही विधानसभा लढलेले नाहीत. आणि ज्याची उदाहरणं हे सातत्याने देतात ते सगळे इंडियामध्ये आहेत. आणि ते आदरणीय पवारसाहेबांना नेता मानतात. म्हणजे ममता दिदींची आणि आदरणीय पवारसाहेबांचं काय नाते सगळ्यांना माहिती आहे. त्यानंतर जगनमोहन रेड्डींबद्दल तुम्ही बोलले, अजून कोणाकोणाची नावं ते घेतात. पण फॅक्च्युअल बेसिस आहेत की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना झाल्यापासून आदरणीय पवारसाहेब एकदाही विधानसभा लढलेले नाहीत. त्याच्यामुळे ते दिल्लीच्या राजकारणात फुल्ली ॲक्टिव्ह होते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून राष्ट्रवादीने मला असं वाटतं 118 सीट्स नेहमी लढलेले आहेत. करेक्ट मी इफ आय एम रॉंग, कदाचित माझा नंबर चुकीचाही असेल, पण मला जेवढा मोठा आठवत आहे तेव्हा 118 सीट्सच त्या अलायन्समध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला नेहमीच मिळालेले आहेत. आणि त्याच्यामुळे 150चा मॅजिक नंबर किंवा 144चा मॅजिक नंबर ऑन युअर ओन गाठणं इज नॉट पॉसिबल, कारण तेवढ्या सीटच त्यांनी लढलेल्या नाहीत. पॉईंट नंबर 1. पॉईंट नंबर 2, ते स्वतः कधीच MLA म्हणून लढलेले नाहीत.
पॉईंट नंबर 3, हायेस्ट नंबर्स आलेल्या होत्या तेव्हा त्यांनी एक निर्णय घेतला जो त्यांना पॉलिटिकली योग्य वाटला. जेव्हा विलासराव देशमुख जे पुन्हा मुख्यमंत्री झाले आणि राष्ट्रवादी काँग्रेस 1 नंबरला आली. दॅट्स हिज पॉलिटिकल डिसिजन. इतके वर्ष असलेल्या महत्वाच्या मंत्र्यांना ही गोष्ट माहीत नाही का ज्यावेळेस ते सगळं. आता हा प्रश्न तुम्हाला त्यांना विचारायला लागेल, मी कसा त्यांच्या वतीने उत्तर देणार. मी तुम्हाला फक्त क्रोनॉलॉजी सांगितली. भुजबळांनी त्या स्टेजवरून टीका केली होती, तुम्ही म्हणता टीका केली होती. कसली? भुजबळांनी पवारांवरती टीका केली होती. कसली? अनेकदा अजित पवारांना अपमान सहन करावा लागला, मागं राहावं लागलं, आम्हाला भूमिका बदलाव्या लागल्या. काय काका पुतणे करत होते ते आम्हाला कळत नव्हतं, अचानक कळतं, काहीतरी ठरवतात आणि मग आमच्याकडे निर्णय येतात. आता ही पण टीका नाही. आता ही टीका नाही, ही भुजबळ साहेबांच्या भावना आहेत आणि ते आदरणीय पवारसाहेब आणि दादा दोघांबद्दलचे आहेत. त्याच्यामुळे माझा विश्वास आहे भुजबळ साहेबांवर की माननीय आदरणीय भुजबळ साहेब त्यांच्या मनातल्या ज्या वेदना आहेत त्या नक्की दादा आणि साहेबांकडून क्लॅरिफिकेशन नक्कीच घेतील. तेवढे त्यांचे अनेक वर्षाचे संमत. कुणावर? आता त्याच्यावर माननीय जयंतराव पाटील हे स्पीकरशी बोलून घेतले, भेटलेलेच आहेत. त्याच्यामुळे प्रोसेस हॅज बीन फॉलोड. आता पक्षांतर्गत किंवा स्पीकर, इट टू इज द सेम थिंग ना. इट्स वन अँड द सेम थिंग. हां, मग तो आम्ही घेऊ, आम्हाला योग्य वाटेल तेव्हा नाही. पक्षात खूप नाही पाडली तर पक्षात आता जे काही सुरू आहे, जे काही लोक इकडे तिकडे जात आहेत त्याच्या पाठीमागं फडणवीस आहेत असं वाटतं का तुम्हाला? मला नाही वाटत. देवेंद्रजी बिचारे 105 MLA घेऊन एक तर त्यांचा बिचार, आय मीन आय रिअली फील फॉर हिम. म्हणजे मी त्यांच्या जागी असते तर आय वुड बी रिअली फिलिंग बॅड. 105 आमदार मी निवडून आणायची, मी मुख्यमंत्री व्हायचं नाही, मला डिमोशन द्यायचं. डिमोशन दिल्यावर माझ्या शेजारी आणखीन एक माझ्याच पोस्टचा आणखीन एक माणूस द्यायचा. आय वुड रिअली बी पेन. त्याच्यामुळे मी देवेंद्रजींच्या कधीच आता काही बोलणार नाही, कारण का तो त्यांच्याच घरातल्या लोकांनी दुखवलेल्या माणसावर कशाला अजून आपण अन्याय करायचा. इज अ व्हेरी केपेबल मॅन. 5 वर्ष महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री राहिलेले. त्यांना त्यांच्या संघटनेनी 105 आमदार असूनही त्यांच्यावर जर एवढा अन्याय केला असेल तर मला वाटतं सुसंस्कृत महाराष्ट्राचा जे संस्कार माझ्यावर झालेत, मी तरी भारतीय जनता पक्षाने जरी देवेंद्रजींचा मान सन्मान ठेवला नसेल तर मी एक कॉलिग म्हणून त्यांचा नक्की मान सन्मान ठेवला. माझ्यावर माझ्या आईचे संस्कार आहे तर मी असंच भाषण करते. मी त्यांचा प्रसाद लाडांचं स्टेटमेंट ऐकलं नाही, त्याच्यामुळे मला तो बघितल्यावर मी कमेंट करेन. सफलता इसरो की है, इट इज़ ऑब्वियस. और चंद्रयान ये तीसरा है बहुत सालों से. आई मीन मेरे ख्याल से नेहरू जी वॉज द फर्स्ट प्राइम मिनिस्टर ऑफ दिस कंट्री और उन्होंने हमेशा कहा था कि आप जो विज्ञान है, विज्ञान का हमेशा प्रसार होना चाहिए और देयर हैज़ टू बी अ साइंटिफिक टेम्पर टू इंडिया. और उसीलिए हम सब 60 साल से 70 साल से काम कर रहे हैं. और आज का जो सरकार है केंद्र में वो भी विज्ञान की बात कभी कभी करती है सिलेक्टिवली. सो वी वेलकम. और ये पूरा क्रेडिट ऑब्वियसली सरकार का कम और इसरो का ज़्यादा है. अभी मेरे घर में अगर आप मुझे बोले कि सुप्रिया खाना बहुत अच्छा पकाए, जिसने पकाया उसको क्रेडिट देना है. आई विल ओनली बी अ पीकॉक से हाँ ठीक है. चलो थँक्यू. अर्थातच. कशाबद्दल मला दुखवले? नाही, मी पॉलिसी लेवलला टीका करते. पॉलिसी पॅरालिसिस इज अ प्रॉब्लेम फॉर मी. आणि ज्या पद्धतीने द्वेषाचं राजकारण, कांद्याचं राजकारण हे चाललेलं आहे, त्या पॉलिसीला मला प्रॉब्लेम आहे. इट्स रॉंग. जो गलत आहे वो गलती आहे. कळेल ना तुम्हाला. चला थँक्यू.